नमस्कार मंडळी. हॅलो नमस्कार. सर्वांचं स्वागत आहे आपल्या भारती कनप या यूट्यूब चॅनलवरती. तर सर्वात पहिले मंडळी तुमचं थोडीशी माफी मागावीशी वाटते, म्हणजे कारण का सगळ्यांची मला व्हिडिओला कमेंट आहेत, कोणाच्या लाईव्हवर गेलं तरी पण तेच आहे की भारतीताई तुम्ही कुठे गायब आहात, लाईव्ह नाही, शॉर्ट व्हिडिओ नाहीत, आहात कुठे. तर ते पण मी सांगणार आहे या व्हिडिओमध्ये. आणि आपल्या आणि हे पण सांगणार आहे की हे काय आहे. तर हे आपल्याला गिफ्ट आले मुंबईवरून. तर हे काय आहे हे पण सांगणार आहे आणि आपल्यासाठी हे कुणी पाठवले हे आपल्याला लवकरच सांगणार आहे. तर चला मग चालू करूया. तर सगळ्यात पहिला सांगते की मी गायक कुठे आहे. तर मंडळी, माझे फॅमिली मेंबर सर्वांना मी सांगते, माझी एवढी तुम्ही काळजी करताय, आपुलकीने विचारते, त्यास खरोखर मनापासून धन्यवाद. तुमचं एवढं प्रेम पाहून इतकं छान वाटते, मला खूप छान वाटते. आणि गायब वगैरे कुठे नाहीये. थोडेसे घरी प्रॉब्लेम होते, माझ्या आईचं थोडंसं ऑपरेशन झालं होतं, तर आम्ही तिकडं थोडी बिझी होते. त्यामुळं मला म्हणजे कोणाचे लाईव्ह अटेंड करणं किंवा माझे शॉर्ट व्हिडिओ करणं थोडंसं जमलं नाहीये, लाईव्ह घेणंही जमलेलं नाहीये. त्यामुळं थोडंसं सर्वांनी घ्या समजून. आता आपण लवकरच कमबॅक करणार आहोत. आपली लाईव्ह, आपले शॉर्ट व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ रेग्युलर आपले अपलोड होतील. त्यासाठी मी परत एकदा तुमची माफी मागते आणि काळजी करून विचारल्याबद्दल परत एकदा तुमचे धन्यवाद. हे बघा मंडळी, हे आपल्याला पार्सल आलेलं आहे मुंबईवरून. तर आपल्याला हे कुणी पाठवले, तर आपले युट्यूबचे फॅमिली मेंबर्स स्वप्नील रैनाक दादाने पाठवलेलं आहे. आपल्या सर्वांचे लाडके स्वप्नील दादा यांनी हे गिफ्ट पाठवलेलं आहे. बघूया याच्यात काय आहे. तर मग खोलूया आता आपण. कात्रीने धार खूप खूप थँक्यू स्वप्नील दादा. बघूया आता नक्की यात काय आहे ते तरी बघूया. खरंच ना, काही नाते असे असतात की आपल्याला हा मुंबईवरून स्वप्नील दादाने पाठवलेला आहे. खूप खूप धन्यवाद स्वप्नील दादा. थांबा आता हे पण आपण खोलून बघूया. असे दोन वेगवेगळे माईक आहेत, एक दाजेसाठी आणि एक माझ्यासाठी, असे दोन लावून दिलेत वाटतं. खरंच युट्यूबवरची नाती ही खूप जिव्हाळ्याची असतात. त्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. तर आपले स्वप्नील दादांनी मला हे पाठवले. याचा उपयोग आपल्या चॅनलसाठी नक्कीच होणार आहे स्वप्नील दादा, आणि नक्कीच चॅनलमध्ये ग्रोथ करण्याचा प्रयत्न चालू आहे नक्कीच. आणि सर्वांचे आशीर्वाद असेच राहू देत, सर्वांच्या शुभेच्छा राहू देत. आणि स्वप्नील दादांना परत एकदा मनापासून धन्यवाद स्वप्नील दादा. थँक्यू सो मच.